दंडवत हो। संकल्प ब्रह्मविद्या निरूपण सायंकालीन पूजा अवसराच्या या आजच्या 10व्या सत्रामध्ये आज आपण या ठिकाणी चौपदी क्रमांक 18 पासून पुढे श्रवण करणार आहोत। जय अप्रतिम रूपा पूर्ण लावण्य दीपा, जय अनमित बंधू पूर्ण सौभाग्य सिंधू, जय अतिबरवंटा ध्वस्त कंदर्प ताठा, जय गतिमतिरुद्धा मूर्ति संवेद बोधा। परमेश्वराच्या श्रीमूर्तीचं आणि स्वरूपामध्ये मुळात असलेल्या सर्व गुणांचं या ठिकाणी वचन शब्दांद्वारेच ज्या शब्दांना वचनाचं प्रमाण आहे अशा शब्दांच्या माध्यमातनं कवी श्री चक्रपाणी दास जे आहेत ते या ठिकाणी त्या श्रीमूर्तीचं वर्णन करत आहेत आणि सोबतच परमेश्वर स्वरूपाचं देखील या ठिकाणी वर्णन होत आहे, प्रशंसा होत आहे। आणि ते स्वरूप कशा कशा प्रकारचं आहे, कृपाळू आहे, सुखदानी आहेत, हे मूळ स्वरूपामध्येच ती स्मृती आहे परमेश्वराच्या की ते स्वरूपच तसं आहे। जसं बर्फ म्हटल्यानंतर तो थंडच असतो, ती मूळ त्याचा गुणधर्मच तो आहे, तसं परमेश्वर म्हटल्यानंतर आनंददायकच आणि जीवाचं भलं करणारं असंच ते स्वरूप। आणि त्याच्यामुळे या ठिकाणी परमेश्वराचं वर्णन जे सुरू आहे ते वर्णन यासाठी सुरू आहे की त्या वर्णनाच्या अनुरूप लीळा वाचत असताना तुम्हाला ते परमेश्वराचे जे गुण आहेत, जे परमेश्वराचे धर्म आहेत, जे परमेश्वराचं कार्य आहे ते त्या लीळेमध्ये तुम्हाला उमटलं पाहिजे की हो या ठिकाणी हे दयाळूपण आहे। जसं त्या दिवशी आपण उदाहरणादाखल माळेकराचा दृष्टांत आणि वसोचं ती लीळा बघितली, ज्याच्यामध्ये त्याची दया करावं त्या वसोची, म्हणजे तो बैल आहे त्याची दया करावी अशा योग्यतेचा तो नाही। आणि आमचे स्वामी सुरुवातीला नाही पण म्हणजे त्याच्याविषयी मदत करू नका असंही म्हणत नाही, करा असंही म्हणत नाही, इतके उदास आहेत। पण तरीसुद्धा ते कृपाळूपण जे आहे ते आम्हाला तिकडे दिसतं की स्वामींनी मग नंतर होकार दिलेला आहे। मार्तंड असतील, काळबोटे असतील, कितीतरी चुकीचं वागत होते, पहिल्याच घटनेला आमच्या स्वामींनी त्यांना हाकलून दिलं पाहिजे होतं, परंतु परमेश्वर वाट बघतात, आता सुधारतील नंतर सुधारतील। म्हणजे एक तर थांबले आणि जर का योग्य क्रिया घडली तर मग गोमट प्राप्त होईल, परंतु जर का त्यांचा प्रसवच तशा प्रकारचा असेल तरीसुद्धा तिथेच थांबावं लागेल। कारण की व्यक्त परमेश्वराच्या ठिकाणी राहून, अवताराच्या ठिकाणी राहून किंवा परमेश्वर साधन जे आहेत त्यांच्या संपर्कात राहून एक तर जीव प्रतिकारणता म्हणजे गुणदायक गोष्टींच्या क्रमाने तो पुढे चालत राहतो, अथवा तो प्रसवाच्या माध्यमातून दोषरूप क्रियेच्या सोबत चालत राहतो। दोन्हीपैकी काहीतरी घडतं। आमच्या स्वामींच्या सन्निधानी मार्तंड काळबोटे होते, परंतु ते गुणदायक त्यांनी कुठले कार्य केले नाही, ते प्रतिकारणता त्यांच्याकडे ती गुणाची नाही आहे, दोषांचा प्रसवच आहे। मग आमच्या स्वामींच्या सन्निधानी भटोबास आहेत, माहीमभट्ट, बाईसा, महादाईसा हे आहेत, हे बरोबर परमेश्वराने म्हणितल्या क्रियेच्या अनुरूप बरोबर ते चालून स्वतःच्या पदरी गोमट प्राप्त करून ते घेत आहेत। आपल्याला लीळा वाचताना हे सगळ्या गोष्टी कळायला पाहिजेत की इथे हे चुकीचे वागलेले आहेत, म्हणजे पूर्णपणे त्यांच्यावर ठपका ठेवून चालायचं नाही आहे।
आम्हाला ते का बघायचं आहे की मार्तंड खोटे बोललेत, मार्तंडाचा दोष बघायचा नाही. बघायचं आहे की मार्तंड खोटं बोलले हे जर का आपल्याला चुकीचं वाटतं तर आपल्याकडे हा दोष आहे का. काळबोट्यांनी जर का काहीतरी तस्करी केली, चोरी केली, खोटं बोलले, आम्हाला ते चुकीचे वाटतात, मग हा दोष आमच्याकडे आहे का. जर का त्यांच्याकडे असलेला दोष आपल्याला आवडत नाही तर आपल्याकडे असलेला दोष देवाला आवडणार नाही. म्हणून लीळाचरित्र वाचायचं असतं की ज्यामध्ये ज्या काही चुकीच्या घटना आहेत त्या आपल्याकडनं घडू नये आणि ज्या काही योग्य घटना आहेत त्याच आपल्याकडनं घडाव्यात. या दोन्ही गोष्टींचं अनुसंधान त्या लीळाचरित्रातनं, त्या एका विशिष्ट लीळेतनं, प्रत्येक लीळेतनं आपणाला प्राप्त होत असतं. आणि मग परमेश्वराचं जे स्तुतिस्तवन केलं जातं त्यानुसार, हे स्तुतिस्तवन म्हणजे ते पाठांतर करायचं आणि मग म्हणायचं देवा तुम्ही दयाळू आहात, मयाळू आहात, तुम्ही असे आहात, तुम्ही अमक्याला वाचवलं, तमक्याला वाचवलं. हे नुसते पाढे वाचायचे नाही आहेत. हे आपण काय करतो, हे पाठांतर केले आणि रोज आपण वाचतो, आपला पाठ आहे ते, तो भावच मनामध्ये नसतो. म्हणजे जर का तुम्ही म्हटले की साधाईसांना वाचवलं तसं मला वाचवा, परंतु जेव्हा तुम्ही बुडताय स्वतः त्यावेळेला तुम्ही जे काय हाक मारणार आहेत ती हाक एकदम प्रामाणिक असेल आणि ती मनापासून आलेली आहे, त्या तुमच्या प्रत्येक शब्दाला अर्थ आहे. पण रोज जे तुम्ही बोलता ना की साधाईसांसारखं मलाही वाचवा, हे काही नाही, ते पाठ केलेले ते रोज आपण म्हणत असतो, प्रायश्चित्त पाठ केले ते रोज आपण म्हणत असतो. त्याच्यामध्ये जोपर्यंत भाव तुम्ही उतरवत नाही तोपर्यंत ते बोलतात ना बोलाची कढी आणि बोलाचा भात या आमच्याकडे जेवायला, बस एवढंच बोलण्यापर्यंत. शब्दरूप जे मर्यादितच आहे, ते शब्दांच्या पलीकडे म्हणजे प्रत्यक्ष क्रिया ते करत नाही. त्याला म्हणतात बोलाची कढी आणि बोलाचा भात. आपण म्हणतो ना आता आम्ही उद्यापासनं स्मरण करणारच आहोत. मग कोणतरी म्हणतं की आता दसरा जाऊ द्या, दसऱ्याच्या नंतर आम्ही सुरुवात करणार आहोत स्मरणाला. हे आपलं कितीतरी दिवस फक्त शब्दरूप सुरू आहे. आमचं शब्दज्ञानच आहे, फक्त शाब्दज्ञान नाही. म्हणून या ठिकाणी नुसतं देवाची स्तुती वाचून काढायची नाही आहे, म्हणून काढायची नाही आहे, तर ती गोष्ट तुम्ही, तो जो गुण आहे तो बोलत असताना तुम्हाला कुठेतरी ते लक्षात आलं पाहिजे. परमेश्वर दयाळू मयाळू कसे, कुठल्या लीळेत, कसं माझ्यासाठी दयाळू मयाळू कसे आहेत. परमेश्वर ईशाळूवांचे ईशाळू म्हणजे कसे, कुठल्या लीळेत आहेत, आणि माझ्या बाबतीत ईशाळूवाचे ईशाळू कसे आहेत परमेश्वर, हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे, आपल्याला जाणवलं पाहिजे. कुठेतरी अंगावर शहारे आले पाहिजे त्या त्या लीळा, त्या त्या घटना वाचताना, ती स्तुती वाचताना. आणि म्हणून या ठिकाणी मी आधी सांगितलं की जे काही स्तुती आहे त्याला कुठे ना कुठे वचन शब्दांचं प्रमाण हे आहेच आहे. आणि म्हणून म्हणतात की जय अप्रतिम रूपा, अप्रतिम रूपा. अप्रतिम म्हणजे ज्याला कुठल्याही प्रकारचं, जे सौंदर्याला तुम्ही कुठलंही प्रमाण किंवा माप देऊ शकत नाही. किती सुंदर हे तुम्ही सांगू नाही शकत. एखादा पदार्थ चांगला झाला आहे चवीला, तुम्ही फक्त तो खूप चांगला झाला आहे, खूप खूप चांगला झाला आहे एवढं म्हणू शकता, पण किती चांगला झालेला आहे हे तुम्ही शब्दांमध्ये सांगू शकत नाही. तसं परमेश्वराचं जे रूप आहे ते कसं आहे, सुंदर आहे. किती सुंदर, खूप सुंदर. खूप म्हणजे किती, खूप म्हणजे खूप खूप असं कोणाचंच नाही. पण त्याला काहीतरी उपमा वगैरे काही ते म्हणतात नाही. अप्रतिम रूपा म्हणजे त्याला कुठल्याच प्रकारचं तुम्ही मोजमाप लावू शकत नाही की ते एवढं एवढं सुंदर असं नाही म्हणू शकत. तुम्ही म्हणू शकता की हा पदार्थ गोड झाला आहे, कसा कालच्यासारखा गोड झालेला आहे, कालच्यापेक्षा जास्त गोड झालेला आहे, कालच्यापेक्षा कमी गोड झालेला आहे, हे प्रमाण तुम्ही त्याला लावलेलं आहे. परंतु हे प्रमाण तुम्ही प्रत्येक वेळेला लावू शकत नाही, प्रत्येक ठिकाणी नाही लावू शकत. आणि परमेश्वराच्या बाबतीमध्ये तर लावता येत नाही. आपण जे परमेश्वराची स्तुती वगैरे करतो ती फक्त शब्दरूप आहे. जोपर्यंत तुम्ही ती बघत नाही, जोपर्यंत ती अनुभवत नाही, तोपर्यंत ते फक्त त्या शब्दांना काही किंमत नाही. भाजी छान झालेली आहे, छान झाली, बस
पण जोपर्यंत तुम्ही खात नाही तोपर्यंत कशी छान झाली आहे तुम्हाला कळणार नाही. तसं परमेश्वराच्या बाबतीमध्ये स्वामी सांगतात, अनुभवी जे ते निके. परमेश्वराचा अनुभव जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत तुम्हाला दयाळूपण म्हणजे माहिती नाही पडणार. शब्दरूपाने माहिती, अनुभव रूपाने माहिती नाही. मयाळूपण म्हणजे काय माहिती नाही. डोमेग्रामची जी लीळा येते, चाकवताची भाजी आरोगणे, ती लीळा जर का आपण वाचली, ऐकली, श्रवण केली, चिंतन केली की त्याच्यातनं निश्चितपणे आपल्याला ते, आमच्या स्वामींनी स्वतः ती भाजी बनवली, ती भाजी बनवण्याची पद्धत आम्हाला कळाली, आम्ही ती भाजी तशाच पद्धतीने बनवून बघितली, सगळं झालं. परंतु त्या लीळेच्या शेवटी काय म्हटलं, त्या भाजीची चव कोण जाणतात, तेच लोक जाणतात. तुम्ही आम्ही जाणू शकत नाही. तुम्ही त्या भाजीला अजून तुम्ही काय काय टाकून त्याला अजून रंगीत केलं त्या भाजीला, परंतु स्वामींचा स्पर्श मात्र तुमच्या त्या भाजीला नाही आहे. त्याची चव तुम्ही सांगू शकत नाही. अप्रतिम भाजी होती ती, असं म्हणू शकता. फक्त एवढा शब्द आहे तुमच्याकडे. परंतु ज्यांनी ती खरोखर भाजी अनुभवली, ग्रहण केली, त्या स्वामींचा स्पर्श झालेल्या भाजीला त्यांचा स्पर्श झालेला आहे. म्हणजे त्या भाजीचा स्पर्श काय, त्याची चव काय, त्याचा अनुभव काय, त्याचा आनंद काय, हे आपण जाणू शकत नाही. ते फक्त तेच जाणू शकतात. तिथे म्हटलेले त्या सुखा परिमाण कवणीची नेणे. भटोबासांना स्वामींच्या श्रीचरणाचा स्पर्श होतो. स्वामी स्पर्श करतात आणि भटोबा सुद्धा काय करतात, स्वामींच्या श्रीचरणाला स्पर्श करतात. देवाने आपल्याला स्पर्श केला, आपणही देवाला स्पर्श केला पाहिजे. आपण देवाला स्पर्श केला, पण देवाने सुद्धा आपल्याला तो स्पर्श दिला पाहिजे. जोपर्यंत परमेश्वर आपल्याला स्पर्श देणार नाही तोपर्यंत तो स्पर्श होणार नाही. तोपर्यंत त्या पाषाणामध्ये शक्ती निक्षेप होणार नाही. तोपर्यंत जे काही दातृत्व दिल्या गेलं पाहिजे संबंधदानाचं, ते प्राप्त होणार नाही. आणि म्हणून देवाने सुद्धा तो स्पर्श आम्हाला दिला पाहिजे. आणि तो घेतल्यानंतर जे काही सुख होतं ते कोण जाणतं, फक्त भटोबा जाणतात. ते म्हणतात की तया सुखा परिमाण कवणीची नेणे, त्या सुखा परिमाण भट्टोबासची जाणते. मी या तिन्ही पूजावसराचं जेव्हा निरूपण केलेलं आहे, तर त्यामध्ये सकाळच्या प्रातप्रहरीच्या पूजावसरात हा प्रसंग येतो. मी त्याचं विश्लेषण केलं आहे की तया सुखा परिणाम म्हणजे भटोबासांना किती सुख होतं आहे, याच्या सुखाचं परिमाण कुणालाच माहिती नाही. म्हणजे त्याच्यामध्ये देव पण आले. देवाला सुद्धा माहिती नाही की किती सुख होतं आहे. इतकं सुख होत आहे कारण त्यांच्या सुखाला मर्यादा नाही आहे. इतरांना किती सुख होईल कशाच्या बाबतीत ते देव सांगू शकतात, परंतु भटोबासांच्या बाबतीत नाही सांगू शकत. कारण की भटोबासांचं गुणग्राहकता व्यापक आहे, संकोचित नाही आहे, अफाट आहे त्यांची गुणग्राहकता. त्यांचं जे घेणं आहे ते घेणं कसं आहे, त्याला कुठल्याही प्रकारची मर्यादाच नाही आहे. सगळ्यांपेक्षा वेगळे भटोबास आहेत. म्हणून ते कुठल्या वेळेला किती योग्यता कुठल्या कार्यातनं जोडतील हे स्वतः स्वामी सुद्धा सांगू शकत नाहीत. म्हणजे ती वाढतच आहे. म्हणजे ऐस्या जीवा काय द्यावं एखाद्या जीवाला सांगता येत नाही तसा प्रकार. श्री प्रभू कुठल्या वेळेला कोणाला काय देतील हे सांगता येत नाही. हे जसं म्हणण्याचं उद्दिष्ट आहे स्वामींचं, त्याप्रमाणे हे सुद्धा आहे की त्यांना किती सुख होतंय ते स्वामी सांगू शकत नाही. कारण की ते निरंतर वाढतच चाललंय. ते सुख असं सीमित नाही, वाढत चाललंय. आणि त्याच्यामुळे काय आहे की त्या ठिकाणी त्याचं प्रमाण तुम्ही आम्ही सांगू शकत नाही. प्रत्यक्ष बाईचं समोर आहेत त्या सांगू शकत नाही. त्याला म्हणतात अप्रतिम. म्हणजे त्याच्या कुठले प्रमाण हिशोब वगैरे काहीही तुम्ही मांडू शकत नाही ज्या गोष्टीचं. ते म्हणतात की याचं मूल्य काय, त्यांनी सांगितलं याचं कुठलंही मोल करता येत नाही. याचं जो मोल करेल त्याचं काय होईल, त्याला दृष्टांतामध्ये सांगितलं जिव्हे जीभ झडे, जिभेला किंवा त्याला ते काय होईल, कुष्ठ होईल, फोड होईल. आणि तथा झडे म्हणजे
नुसतं कुष्टवून राहणार नाही, ती जीभ झडत जाईल, म्हणजे कमी कमी होत जाईल, ती जिभेला शिक्षा मिळेल ती. म्हणजे हे काय आहे की त्याचं मूल्य आम्ही सांगू शकत नाही. हे अनर्घ रत्ने, अनर्घ रत्ने आहे. आता ज्याची किंमतच कोणी सांगू शकलं नाही, राजा रत्न पारखी बोलवी ते सुद्धा सांगू शकत नाहीत. राजाला माहिती नाही, रत्नपारख्यांना माहिती नाही, ज्यांनी आणलं त्याला सुद्धा नाही माहिती. मग आता काय, ते तसेच राहतात. म्हणजे त्याला म्हणतात ज्याची तुम्ही किंमत नाही करू शकत, प्रमाण द्यायचं नाही सांगू शकत, ते आहे परमेश्वराचं रूप. परमेश्वर म्हणजे काय, बाई देव जाना काही जाना नाही. ते म्हणतात देवा नाही, ते तुम्ही जाणवा तर जाणे. म्हणजे आपण कुठे आहोत हे लक्षात घ्या. आपण फक्त एक विशिष्ट कार्य महानुभाव पंथामध्ये येऊन करतो आहोत, म्हणजे आपण खूप मोठ्या कालावधीपासून देवदेव करतो आहोत, हे करतोय ते करतोय, म्हणजे आपण खूप काही मिळवलं. तत्वज्ञान अजून बाजूलाच आहे, अक्षोभ्य उदक आहे. अक्षोभ्य उदकापर्यंत आपण पोचूनच नाही राहिलो, आपण काठावरच आहोत फक्त. आणि काठावरचं जे पाणी आहे तेच आपण ढवळण्याचा प्रयत्न करतोय, पण ते तळापर्यंत तो जो काही हालचाल आहे ती होत नाही आहे. तशा पद्धतीने आम्ही अन्नदान करतोय, विडावसर करतोय, हे करतोय, खेटी करतोय, दंडोत घालतोय, स्मरण करतोय, अन्नदान वगैरे सगळं करतोय, वर वर चालू आहे. आपण आतमध्ये जाऊन नाही राहिलेलो आहे. गहन जे सांगितलं ना कालच्या सत्रामध्ये, 9व्या सत्रामध्ये, गहन म्हणजे काय, तर त्या गहनतेपर्यंत आपण पोहोचलो पाहिजे. आणि ज्या वेळेला तुम्ही त्या गहनतेपर्यंत पोहोचाल तर तुम्ही एकदम शांत होऊन जा. जेव्हा तुम्हाला एखाद्या क्रियेचं गांभीर्य कळतं किंवा क्रियेचं गांभीर्य माहिती होतं, त्यावेळी आपण थोडं शांत होऊन जातो. जर का कोणी म्हटलं किती पैसे द्यायचे, 10 रुपये, हां हे घ्या लगेच. किती पैसे द्यायचे त्यांना, आम्ही देतो. लाख रुपये द्यायचे, लगेच आपण बोलतो का काही? आपण पुढच्या क्षणाला आपण गप्प असतो, कारण की त्याचं मूल्य जास्त आहे, गहनता जास्त आहे. मग आपण त्यावेळी शांत होतो. 10 लाख म्हटले अजून शांत होऊन जाऊ. कोटी रुपये म्हटले तर एकदमच शांत, मग बोलणारच नाही आपण. जेवढी गहनता जास्त तेवढी तुमचं गांभीर्य जास्त. शास्त्राच्या बाबतीमध्ये पण तुमचं जेवढं शास्त्र, तुमचं जेवढं अध्ययन होईल तेवढं तुम्ही शांत होणार. तेवढा तो उथळपणा असेल किंवा गडबड असेल, तळमळ असतं, जी काही जे बोलतो ना चंचलपणा असेल, तो सगळा शांत होऊन जातो जेवढं ज्ञान होईल. म्हणून अधिकरणांना तुम्ही बघा शांत असतात. का बरं शांत असतात? ज्ञानाची गहनता आहे भरपूर, त्या ज्ञानाचं चिंतन सुरू आहे. त्यांना बोलायला असं वायफळ बोलायला वेळ नाही आहे. त्यांना कुठल्याही प्रकारे विधी व्यतिरिक्त हालचाल करायला वेळ नाही आहे, कारण की ते विधी व्यतिरिक्त हालचाल करायला गेले जरी तरी आतमधला विधी ज्ञान त्यांना लगेच सांगतं की नाही हे चुकीचं आहे, लगेच ते. म्हणून त्यांच्याकडनं कुठल्याही चुका होताना आपल्याला दिसत नाही. योग्य प्रकारे सर्व गोष्टींचं त्यांचं नियोजन आहे, नियंत्रण आपल्याला बघायला मिळतं, कारण की ती गहनता त्यांच्याकडे आहे. आणि म्हणून ही गहनता का निर्माण झाली? कारण की त्यांना समजलं की हे तर फक्त शाब्द ज्ञानच आहे, आपल्या हातात आचरण आहे, पण परमेश्वरापर्यंत पोचायचं आहे, प्रवास मोठा आहे. शब्द ज्ञान, अप्रोक्ष ज्ञान, सामान्य ज्ञान, विशेष ज्ञान, विशेष ज्ञानी कृपास्पदीचं दुःख आणि मग प्राप्ती, मोठा प्रवास आहे. कसा होणार हा प्रवास? आपण जर का नुसतंच बडबड करत राहिलो तर काय होईल? कर्म निष्पत्ती होईल, मानसिके वाचिके शांत. आधी त्या निष्पत्तीला ते बंद करा. नूतन निष्पत्ती होऊ देत नाही ज्ञानी व्यक्ती. मानसिक वाचिक क्रियेवर नियंत्रण आणा पहिले. स्वामी सांगतात ये दशे कारण संन्यास नाही, परंतु कार्य संन्यास तर आहे की नाही. बोलण्यावर नियंत्रण आणा. मनात काय येईल ते येईल, पण वाचेमध्ये ते आलं नाही पाहिजे, यावर आपण नियंत्रण आणलं पाहिजे. हे कधी कळेल? जेव्हा तुम्हाला परमेश्वराच्या स्वरूपाची थोडी तरी एक मनामध्ये ते किती गहन आहे, काय आहे याची थोडी जरी चुणूक जरी लागली तुम्हाला, तरी त्या स्वरूपाचं महत्त्व आपल्याला कळेल.
आणि ते महत्त्व एकदा कळलं की मग परमेश्वराबद्दल बोलताना आपण विचारपूर्वकच बोलणार. कुठेही परमेश्वराला आपण म्हणतो ना, खीर लागते आमच्या देवाला, आमच्या देवाला अमकं लागतं, आमच्या देवाला तमकं लागतं, हे सगळं बंद होईल तुमचं. तेव्हा तुम्ही गांभीर्याने देवाबद्दल बोलणार की जय अप्रतिम रूपा. अप्रतिम असं ते परमेश्वराचं रूप आहे आणि पूर्ण लावण्य दीपा म्हणजे लावण्याने असं तेज पुंज ते परमेश्वराचं स्वरूप आहे. जय अनमित्त बंधू. आणि परमेश्वर कसे आहेत? अनमित्त बंधू म्हणजे निमित्ताशिवाय कारणाशिवाय परमेश्वर आपले कोण आहेत? बंधू आहेत. कुठलाही स्वार्थ नाही आहे त्यांचा आपलं बंधू होण्यामागे. त्या दिवशी झालं ना आपलं निरूपणात की कोणी कोणाचा भाऊ होतो किंवा बहीण होते, याचं काहीतरी कारण असतं. ते काही नाही कारणाशिवाय कोणी कोणाचं नातलग होत नाही. या सृष्टीतले जेवढे काही नाते आहेत, मग शेजारी पाजारी असतील, ओळखी पाळखीचे असतील, सासरचे माहेरचे असतील, जे पण कोणी असेल, हे कुठल्याही स्वार्थाशिवाय ती नाती तयार होत नाहीत. आणि जर का झाली आणि त्याच्यात कुठलाही स्वार्थ नसेल तर ती टिकत नाही. आपण कुणाच्या संपर्कात राहतो? ज्यांच्याशी आपला कुठला स्वार्थ नाही, काम नाही पडत, त्यांचं आपण नावही लक्षात राहत नाही, संपर्कही राहत नाही, काहीच राहत नाही, येणं जाणं राहत नाही. कारण की त्यांच्याशी आपल्याला काही घेणं देणंच नाही. कशाला उगाच हे करायचं? एकदा असंच काहीतरी फोन आला आणि त्या फोनमध्ये बोलणारे साधूच होते कोणी. मग आम्ही सगळे 2-3 लोक बोललो आणि एकांना आम्ही म्हटलं की तुम्ही बोला, आमके आमके आहेत. ते म्हणे मला काही काम नाही त्यांच्याशी. आम्ही म्हटलं काम नसेल पण बोला ना, दंडवत करा. ते म्हणे कशाला दंडवत, माझं काही कामच नाही त्यांच्यासोबत. तर आम्ही म्हटलं काम नका पण फक्त दंडवत तर करा, त्यांना बोला त्यांच्याशी. ते म्हणे नाही मला काही बोलायचं नाहीच, बोलले ते. म्हणजे ही घटना मी लक्षात ठेवली. म्हणजे काही कामच नाही तर मी का बोलू? म्हणजे मी कधी बोलेन? जेव्हा माझं काहीतरी काम असेल तेव्हा. म्हणजे फोनवर बोलणं सुद्धा आपल्या स्वार्थाशी संबंधित आहे. आपण एखाद्याला महिन्यानं एकदा दोनदा मुद्दामून मेसेज करतो आणि आपल्याला माहिती आहे यांच्याकडे आपलं काम आहे पुढे काहीतरी, म्हणजे ते संपर्कात राहतो आपण. मग हे काय आहे की परमेश्वराचं तसं नाही आहे. परमेश्वर कुठल्याही निमित्ताशिवाय आपल्या संपर्कात आले. आपल्या संपर्कात आल्यामुळे देवाचा काही फायदा नाही बरं का. तुम्ही असं काही गोड गैरसमज ठेवू नका की तुमच्यामुळे आमच्या देवाला पोळी, पुरणपोळी, खीर वगैरे खायला मिळते, तुमच्यामुळे आमच्या देवाला कपडे मिळतात, तुमच्यामुळे आमच्या देवाला फुलं मिळतात, तुम्ही नसते तर देवाचं कसं झालं असतं. हे डोक्यातनं काढून टाका सगळं. आमच्यामुळे देवाला काय मिळतं हे एवढं मोठं हास्यास्पद गोष्ट आहे. उलट जेही मिळतंय, मग आम्ही साधू असो नाही तर तुम्ही उपदेशी असो, जे काही चांगलं मिळतंय ते देवामुळेच आपल्याला मिळतंय. हे सकळही देवाचे मा देव देईल तेच आपले. म्हणजे जे आपल्याला देवाचं म्हणून मिळते ते देवच आपल्याला देऊन राहिलेले आहेत. सगळं काय असेल आमचं तर जे काही उदरनिर्वाह चालतो तो देवाच्या नावावरच चालू आहे. असं म्हणू शकत नाही की आमच्या कर्तृत्वामुळे मला मिळतंय सगळं. नाही, माझं किती कर्तृत्व असेल पण जर का देवाची प्रवृत्तीच नसेल तर मला काहीच मिळणार नाही. म्हणजे काही ज्या निर्दोष गोष्टी मला मिळतात त्या देवानी मला दिलेल्या आहेत आणि ज्या दोषयुक्त गोष्टी आहेत ती मी निर्माण केलेल्या आहेत. त्याच्यात देवाचा काही संबंध येत नाही. आणि म्हणून या ठिकाणी आपल्यामुळे देवाला तिळभरही लाभ होत नाही. जो काय होत असेल मोठा लाभ, मनभर लाभ तो देवामुळे आपल्याला होतो आहे. आपण देवाला काहीही देऊ शकत नाही, हे पहिले लक्षात घ्या. तुम्हाला जर का द्यायचं झालं तर तुम्ही तुमचा जन्म देऊ शकता, तुम्ही तुमचं समर्पण देऊ शकता, आवडी देऊ शकता, सेवा जास्त देऊ शकता, तुमचा वेळ देऊ शकता आणि तोही दिल्याने देवाला काही त्याचा फायदा होणार नाही, हे परत वरून लक्षात घ्या. देवाकडे भरपूर आहे. एखादा करोडपती माणूस आहे तुम्ही त्याला 10 रुपये देऊन आले आणि म्हटले की मी त्याला 10 रुपये देऊन आलो. तुम्ही एखाद्या गरीब माणसाला 10 रुपये दिले तर त्याला त्याची किंमत राहील की बरं झालं मला 10 रुपये मिळाले आज.
तुमच्या देण्याचं काहीतरी तिथे मूल्य ठरतं. पण करोडपती माणसाला 10 रुपये देऊन आल्यानंतर त्याला काय तुमच्या 10 रुपयाची किंमत राहणार आहे? काहीच राहणार नाही. आणि म्हणून इथे निमित्ताशिवाय परमेश्वर आपले बंधू झालेले आहेत. आणि निमित्ताशिवाय परमेश्वर आपले कोण झालेले आहेत? पती पण झालेले आहेत. आणि कसे पती? नित्यपती, मृत्यपती नाही. मृत्यपती हा एक प्रकार वेगळा. काही लोक ते पती परमेश्वर, पतीलाच परमेश्वर मानतात. पण आमचं ब्रह्मविद्याशास्त्र सांगतं परमेश्वरालाच पती माना. ते जे सौभाग्य आहे ते सौभाग्य वेगळ्या प्रकारचं आहे. ते विषयाशी, प्रपंचाशी, रजाशी, तमाशी ते जोडलेलं नाही. ते निर्दोष, निर्गुण असं आहे, निर्वेळ आहे. त्याच्यामध्ये कुठलाच दोष नाही. अशा प्रकारे आपल्याला परमेश्वराला पती मानता आलं पाहिजे, परमेश्वराला बंधू मानता आलं पाहिजे. जरी काही असतात ना महिला वर्ग, त्यांचे भाऊ बिचारे काही त्यांच्याकडे भाऊबीज आणि रक्षाबंधन काही करत नाही. त्या बहिणी बिचाऱ्या नाराजच असतात. आमचा भाऊ हे नाही करत, आमचा भाऊ आमच्याशी बोलत नाही. अहो, इथे अनिमित्त बंधू भेटल्यानंतर परत तुम्ही भावाची अपेक्षा ठेवताय, जो कुठल्या तरी निमित्ताशिवाय तुमचा भाऊ झालेला आहे. किंवा आपल्याला असं वाटतं की आमची बहीण आहे, ते आमच्या संपर्कातच राहत नाही वगैरे. जाऊ द्या तिकडे. आम्हाला भाऊच असा भेटलेला आहे, बहिणीची काही गरजच नाही. परमेश्वरच भाऊ म्हणून भेटलेला आहे. आता कशाची आवश्यकता आहे? मग अनमित्त बंधू परमेश्वराला व्हायचं नाही. ते होऊन गेले आपण. आपल्याला त्यांनी विचारलं सुद्धा नाही, आपली परवानगी पण नाही लागत, त्याला काहीच नाही. परवानगी शिवाय परमेश्वर बंधू होऊन गेले. हे सुहृदत्व आहे. म्हणजे एखाद्याचं चांगलं करायचं असताना त्याला ते विचारायची गरजच नाही आहे. तुम्ही त्याच्याविषयी ते चांगलं कार्य करून ठेवा, ते चांगलं कृत्य तुम्ही करून टाका. म्हणजे हे काय आहे की एखाद्याचं चांगलं करताना ते निस्वार्थी भावनेने तुम्ही करत असाल तर तुम्ही त्याला ते जाणवून सुद्धा देणार नाही. आणि तुम्ही त्याच्याविषयी ते चांगलं कार्य करून मोकळे होऊन जाल. देवसुद्धा आपल्याविषयी ते चांगलं कार्य करताना देवाने आपल्याला उठवून विचारलं नाही, उद्धार करायचा का तुमचा स्वतःचा, यायचं का सृष्टीमध्ये, पाहिजे का ज्ञान, पाहिजे का मोक्ष, नाही विचारलं. कारण की ते करायचंच आहे. आणि त्याच्यासाठी परमेश्वर अनमित्त बंधू झाले. आता बंधू हा प्रकार जेव्हा येतो आणि भगिनी हा प्रकार जेव्हा येतो तेव्हा काय होतं? आधी नातं असतं. ते नातं जे काही चालवण्याचे जे काही औपचारिक जे काही विधी गोष्टी आहेत ते सगळ्या गोष्टी आल्या. हे सगळं चालू असताना त्याचा शेवट कुठे होतो? हिस्से वाटे जेव्हा होतात ना, भाऊ बहीण असले की मग हिस्से वाटे त्याच्यामध्ये येतात. मग ते सगळ्यांना जर का समान हिस्सा नाही झाला मग कोण कोणाचा भाऊ आणि कोण कोणाची बहीण. म्हणजे भाऊ बहीण म्हटलं की तिथे हिस्से वाटे आले. तसं परमेश्वर बंधू का झाले बरं? कारण की तिथे हिस्से वाटे आलेला आहे. आता याच्यामध्ये परमेश्वर स्वतः जो काही आनंद घेत आहेत त्यामध्ये जीवाला सुद्धा वाटेकरी करतायत. हे बंधुत्वाचं लक्षण आहे, निस्वार्थी बंधुत्व. एरवी कुठला भाऊ असं देणार नाही, जो स्वतः खातोय तो दुसऱ्या भावाला देणार नाही. तो स्वतःच्या वाट्याचं स्वतः खाईल आणि भावाच्या वाट्याचंच भावाला देईल, स्वतःच्या वाट्यातलं भावाला देणार नाही. परमेश्वराचं तसं नाही आहे. परमेश्वर जो आनंद स्वतः घेतात तोच आनंद जीवाला देतात. देवतेचं तसं नाही. देवता जो आनंद स्वतः घेतात तो जीवाला देत नाही. तो पंच प्रकारांतून सुख, सामर्थ्य वगैरे, ज्ञान, सुख, सामर्थ्य, ऐश्वर्य आणि प्रकाश असे पंच प्रकार देवतेकडे आहेत. ज्ञान, सुख, सामर्थ्य, ऐश्वर्य आणि प्रकाश. त्यामध्ये सामर्थ्य प्रकारांतून म्हणजे ज्ञान, सुख, तर सुख प्रकारांतून देवता स्वतः सुख घेते. परंतु जीवाला देताना सामर्थ्य प्रकारांतून देते, वेगळं देते. ती स्वतः जी घेते तो देत नाही. हा देवतेच्या बाबतीमधला काय आहे? हा संकोचितपणा आहे किंवा वंचकत्व ज्याला आपण म्हणू ते आहे. परमेश्वराचं तसं नाही.
परमेश्वर जो आनंद स्वतः घेतात तोच जीवाला देतात. आपल्या त्याच्यामध्ये जीवाला वाटेकरी करतात आणि स्वतःच्या वाट्याचं जीवाला देतात. हे काय आहे? हे बंधुत्वाचं लक्षण आहे. पूर्ण सौभाग्य सिंधू. पूर्ण परमेश्वर कसे आहेत? सौभाग्याने असे परिपूर्ण आहे. सिंधू म्हणजे सागर, सौभाग्याचे सागर आहेत. जय आती बरवंटा. बरवंटा म्हणजे सुंदर बरं का. काही लोक वरवंटा पण म्हणतात. ऐकलं का तुम्ही कधी? आम्हाला गंमत वाटते भरपूर. कधी कधी भजनं म्हणताना सुद्धा इतके शब्द चुकीचे म्हटल्या जातात. आम्ही जेव्हा हे मामाजींकडनं जेव्हा ऐकलं एक एक, तेव्हा आम्हाला हसायला आलं की आपण सुद्धा काही काही गोष्टी चुकीचे बोलत होतो. जसं ते मी उदाहरण ते दिलं. मामाजींनीच आम्हाला सांगितलं की ते आरतीमध्ये आपण बोलतो ना, तेरे सिवा मुझे काय डर नहीं किसका. हा, डर की दर? दरवाजाचा का? हा हा, जाऊ दे. नाही नाही, दरवाजाचा पाहिजे. तिथे आपण कुठल्या भावनेने आलो? मंदिरामध्ये अरेरावी करत आलो की विनम्रपणे आलेलो आहे? अरेरावी करत आलेला माणूस जो आहे तो काय म्हणतात? देवा मी तुझ्याशिवाय कोणाला घाबरत नाही. आपण कोणाला घाबरत नाही, याला अरेरावी म्हणतात. तेरे सिवा मुझे डर नहीं किसका. तुझ्या एकट्याचाच भीती आहे, बाकीच्या आपण कोणाला घाबरत नाही. ते गेटच्या बाहेर गेलो की मी एकेकाला बघतोच मी. हा त्याचा अर्थ होतो. आता विनम्रपणे आलेला माणूस काय म्हणतो? देवा जर का तुम्ही मला इथे तुमच्या पदरात घेतलं नाही तर तेरे सिवा मुझे दर नाही किसका. जर का मी इथून बाहेर पडलो तर कोणीच उभं नाही करणार मला. तुझंच एक दरवाजा आहे, तुझंच एक दर आहे, ते माझ्यासाठी आश्रयभूत आहे, आधारभूत आहे. हे विनम्र व्यक्तीचं लक्षण आहे. आणि म्हणून ते तसं येतं की तेरे सिवा मुझे दर नाही किसका असं म्हटलं गेलं पाहिजे. परंतु खूप वेळा भजनामध्ये तुम्ही खूप चुकीचे शब्द बोलत असता. जसं ती एक आरती आपण बोलतो कृष्ण महाराजांची, त्याच्यामध्ये तवा अगाध अनुपम लीळा, जरी अससी निर्गुण थोर, आणि पुढे काय? सगळेजण तेच म्हणतात, आम्ही पण तेच म्हणायचो, तुझा युगायुगी अवतार. मामाजींनी सांगितलं तू युगायुगी अवतार, कारण की या वाक्या पहिल्या ओळीतलं पुढे आहे, त्याच्या ओळीतला अर्थ पुढे आहे. जरी अससी निर्गुण थोर, जरी तुम्ही निर्गुण आहात तरी तू युगायुगी अवतार घेतोसी. तुझा युगायुगी अवतार घेतोसी नाही, तू युगायुगी अवतार घेतोसी परात्पर. तू घेतोस अवतार युगायुगी परात्पर, म्हणजे तिथे काय पाहिजे? तू युगायुगी अवतार, तुझा युगायुगी नाही. बोलताना तुझा पण आपल्याला बरोबर वाटतं, पण व्याकरणादृष्टी जेव्हा तुम्ही सखोलतेने बघता, जसं मी एखाद्याला म्हटलं ना हे तुम्ही चुकीचं बोललं वाक्य, इथे हे असं नाही, तेच आम्हाला तेच म्हणायचं होतं, तसं नसतं. तिथे तोच शब्द असला पाहिजे. दुसरा शब्द जर का तुम्ही आणला तिथे तर ते बरोबर नाही बसत. ते त्या ज्याला तेच पाहिजे. जसं मी ते उदाहरण दिलं ना, तुम्ही कितीही 1000 रुपये लिटर जरी तेल असलं तरी पुरणपोळीवर काय घेता तुम्ही? तूपच. तिथे तूपच संयुक्तिक आहे. काय म्हणतात त्याला? संयुक्तिक शब्द तिथे आला पाहिजे. दुसरा शब्द जर का तुम्ही आणला तर चालत नाही. मामाजींनीच आम्हाला एक उदाहरण सांगितलं की एखाद्याच्या इमानदारीबद्दल बोलताना आपण म्हणू शकतो का ही व्यक्ती म्हणजे कुत्र्यासारखी इमानदार आहे? बोलता येतं का असं? नाही. त्याच्या इमानदारीबद्दल बोलताना कुत्रा किती जरी इमानदार असला तरी ते संयुक्तिक ठरत नाही ते उदाहरण. त्याला तोच शब्द असला पाहिजे. आणि म्हणून भजन म्हणत असताना ते शुद्ध आहे का आधी बघून घ्या. तुमचा आवाज कसाही असो, स्वरयुक्त असो नाही तर भेसूर असो, तुम्ही मनापासून म्हणताय ना, हे महत्त्वाचं आहे. परंतु ते शब्द जर का निर्दोष नसले तर ते म्हणताना दोष लागू शकतो. तुम्ही म्हटले जय आती वरवंटा, तर याचा काय अर्थ लागतो का? काहीच अर्थ लागत नाही. म्हणून काय म्हणायचं आहे? जय आती बरवंटा म्हणजे सुंदर, सुंदराती सुंदर.
ध्वस्त कंदर्प ताटा. ध्वस्त म्हणजे कंदर्प म्हणजे काय? कंदर्प म्हणजे कामदेव जो आहे त्याचं सौंदर्य सुद्धा किंवा त्याचं जे काही ताठा आहे म्हणजे त्याचा जो गर्व आहे त्याचा सुद्धा तुम्ही उद्ध्वस्त करून टाकाल इतकं सौंदर्य परमेश्वराचं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. जय गती मती रुद्धा म्हणजे त्या सौंदर्याला त्या परमेश्वराला बघितल्यानंतर आपली गती आणि मती. गती म्हणजे तुमची जी हालचाल आहे ती थांबून जाते. तुम्ही कुठे लगबगीने चालले स्वामी दिसले समोर तुम्ही तिथेच थांबून जाणार. त्या वाघिणीने स्वामींना पाहिलं, स्वामींनी वाघिणीला पाहिलं, शांत झाली, तिथे थांबून गेली. त्या म्हैसाने स्वामींना पाहिलं, थांबून गेला, त्याचा राग थांबून गेला त्या ठिकाणी. त्यानंतर एका वाघाने स्वामींना बघितलं, त्याचा राग तिथे थांबून गेलेला, शांत झाला, स्वामींसोबत चालत होता. त्या निळेत एका आलेलं आहे की बाईसांनी त्याच्यावर काही गठुडं पण ठेवलं. वाघाचा पहिल्यांदा असा उपयोग झालाय बरं का, बाईसांनी केला तो. याच्या आधी आणि याच्या नंतर वाघाचा असा उपयोग कोणी केलेला नाहीये. त्याच्यावर गठोडं ठेवलंय म्हणजे तो शांत झाला. गती मती त्याच्या शांत होऊन जातात. तसं तुम्ही जसं या ठिकाणी महादेवा भक्तांचं उदाहरण घेता येतं की एकदम ज्या आवेशामध्ये आलेले होते तो आवेश, तो द्वेष त्या ठिकाणी शांत होऊन गेला, शून्य झाला तो दोष आणि त्या ठिकाणी ते शांत झालं. गतिमती. गतिमती म्हणजे कुठली गती आणि कुठली मती? सगळ्याच गतिमती नाहीत. तसं बघितलं तर सालपडलेला कोणाला भेट दिली स्वामींनी? मुक्ताबाईंना. मुक्ताबाईंनी स्वामींना बघितल्यानंतर त्याची गतिमती थांबली नाही, उलट गती आणि मती दोन्ही कार्यरूप झाल्या. मग गतिमती रुद्धा म्हणजे बंद होतात. म्हणजे कुठल्या? तुमची जी अनावश्यक जी गती आहे, हालचाल आहे, ती बंद होऊन जाते. मती म्हणजे तुमचे अनावश्यक जे विचार आहेत, दोषयुक्त जे विचार आहेत ते बंद होऊन जातात. गुणयुक्त विचार सुरू होतात. गुणयुक्त हालचाल आपली सुरू होऊन जाते. आमच्या भटोबासांची दोषयुक्त हालचाल बंद झाली, दोषयुक्त विचार बंद झाले, परंतु स्वामींच्या संपर्कात आल्यानंतर गुणयुक्त हालचाल सुरू झाली, सेवादास्य सुरू झाला, विचार सुद्धा गुणयुक्त सुरू झालेले आहेत. आणि अशा पद्धतीने परमेश्वराच्या संपर्कामुळे गती मती रुद्धा. मी हे प्रश्न करेन, ते प्रश्न करेल, असं खंडन करेल, असा आक्षेप करेन असं म्हणणारे माईम भट्ट स्वामींचं दर्शन झालं आणि गती मती रुद्धा तिथे थांबल्या. त्यांच्या शब्दच पुरेनात. तेव्हा स्वामींनी सुरुवात केली आणि मग बोलायला लागले. आणि स्वामींनी बोलायला लागल्यानंतर त्यांचे दोषयुक्त जे काही गतिमती आहेत त्या परत उफाळून आल्या. पण कशासाठी? जसं असं ना, आयुर्वेदिक औषध खाल्लं की काय होतं, तो आजार दाबल्या जात नाही, तो उलट वाढतो आजार आणि मुळासकट निघून जातो. ते मुळासकट निघून जाण्यासाठी म्हणून ते पूर्ण वाढलं, ते सर्व बाहेर आलं, काढून टाकल्या गेलं आणि परत त्यांची गतिमती रुद्धा परत शांत झाले. जेव्हा त्यांच्याकडचं दोषयुक्त सर्व बाहेर पडलं, त्रिगुणात्मक शास्त्र पूर्ण बाहेर पडलं आणि निर्गुण शास्त्राला उत्तर देण्याला त्यांच्याकडच्या त्रिगुण शास्त्राकडे काहीच नाही राहिलं, त्यावेळी गती मती रुद्धा शांत झाले. अशा पद्धतीने परमेश्वराचा संपर्क इतका महत्त्वाचा आहे. परमेश्वर साधकाचा संपर्क इतका महत्त्वाचा आहे. परमेश्वराच्या ज्ञानाचा, शब्दांचा, प्रत्येक क्रियेचा संपर्क एवढा महत्त्वाचा आहे की तुमच्या वाईट गतिमती रुद्धा. आता तुम्ही जर का प्रवचन ऐकताय, इथे बसून ऐकताय, घरी बसून ऐकताय, तेवढ्या वेळ तुमच्या जे काही दोषयुक्त वर्तन आहे त्यावेळी थांबतं की नाही? स्मरणाला बसले, दोषयुक्त विचार थांबले ना तुमचे. गतिमती रुद्धा. मूर्ती संवेद बोधा. अशी ती परमेश्वराची मूर्ती आहे जिला पाहिल्यानंतर, तिचं सौंदर्य पाहिल्यानंतर त्या स्वामींच्या श्रीमूर्तीच्या सौंदर्यामुळे आपली गतिमती जी आहे ते तिकडे थांबल्या जाते. आणि ते परमेश्वर मग काय करतात? तुमचे जर का दोषयुक्त विचार जर का निघून गेले तर तुम्ही काय होता? योग्य होता. आणि योग्य झालेला जीवाला परमेश्वर काय करतात? अयोग्या ते योग्य करीते आणि योग्यासी
परमेश्वर ज्ञान देतात असं वचन आहे. मग काय करतात ना, मूर्ती संवेद बोधा, म्हणजे त्या मूर्तीमुळेच काय होतं, संवेद म्हणजे चांगल्या प्रकारचा वेद, आवडी. व्यसनाची पण आवडी असते, त्याला वाईट वेद असं म्हटलं जाईल. परंतु परमेश्वराचा आणि गुणदायक जो वेद निर्माण होतो त्याला काय म्हणतात, संवेद म्हणजे चांगल्या प्रकारचा वेद. आणि बोधा म्हणजे श्रीमूर्ती परमेश्वर काय करतात, स्वतः ज्ञान देतात, स्वतः वेद देतात, किंवा आपल्या जे साधन आहेत त्या साधनाच्या माध्यमातून त्या जीवाला बोधाला काय करतात, योग्य करत असतात. अशा प्रकारे परमेश्वराच्या त्या श्रीमूर्तीची आणि परमेश्वराच्या ती स्वरूपाची ती विशेषता आहे. जय त्रिभुवन कीर्ती सर्व मांगल्य मूर्ती, जय सुरनर शोभा जीव सर्वस्व लाभा, जय परगुण धामा अर्थ संपूर्ण कामा, जय शुभ अवतारा त्राही चक्रेश्वराजी. 19 क्रमांकाची चौपदी. जय त्रिभुवन कीर्ती. त्रिभुवन म्हणजे कुठले 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 आहेत बरं? त्रिभुवन स्वर्ग, स्वर्गलोक, मृत्यूलोक आणि पाताळ लोक, हे तिन्ही जे लोक आहेत या त्रिभुवनामध्ये परमेश्वराची कीर्ती आहे. तसं बघितलं तर काही लोक म्हणतात आम्हाला चक्रधर स्वामी माहितीच नाही, असे म्हणणारे पण लोक आहेत. परंतु तसं पाहता सकळ देवतेंना परमेश्वराच्या अस्तित्वाची जाणीव आहे. परमेश्वराबद्दल माहिती आहे, प्रत्येक देवतेला माहिती आहेच. पाताळ लोकामध्ये पण परमेश्वराबद्दल माहिती आहे. मृत्यू लोकामध्ये सुद्धा देवाबद्दल बोलल्या जातं. मग त्याच्यामध्ये पूर्णत्व अपूर्णत्व असं तुम्हाला बघायला मिळतं. काही लोक म्हणतात सगळे देव एकच आहेत, किंवा सगळ्यांचं देव एकच आहे कोणतरी, किंवा कुठली तरी एक शक्ती आहे, विज्ञान म्हणतं. म्हणजे ऐन कैन प्रकारे असं मानलं जातं की देव आहे, परंतु देवाबद्दल पुरेशी माहिती सगळ्यांना नाही आहे. देवतेंना पुरेशी माहिती नाही, पाताळ लोकात पुरेशी माहिती नसणार, पण देव आहेत याची जाणीव मात्र त्यांना आहे की काहीतरी शक्ती आहे, त्याच्यावर हे सगळं चाललेलं आहे. मग ज्यांनी ब्रह्मविद्येचं अध्ययन केलं, मग आता कोणाला माहिती आहे? जे उपदेश घेतला त्यांना माहिती आहे का? नाही माहिती. जे साधू झाले त्यांना माहिती आहे का? नाही. नुसतेच कपडे बदलले की लगेच देव कळतो असं नाही. देव कळण्यासाठी परमेश्वराने जे परमेश्वर जाणविलेलं आहे ज्ञानातनं, ते ज्ञान तुम्हाला आम्हाला, मग ते वासनिक असो, उपदेशी असो, नाही तर अनुसरलेले असो, दीक्षित असो, संन्यासी असो, त्यांना सर्वांना काय करावं लागेल? त्या ज्ञानाचं अवलोकन करावं लागेल, त्यांचं चिंतन करावं लागेल त्या ज्ञानाचं. त्याच्याशिवाय परमेश्वर आपल्याला कळणार नाही. जसा तसा परमेश्वर फक्त ज्ञानी आला आणि ज्ञानयुक्त आचरण करणारा व्यक्तीला जसा तसा परमेश्वर कळत असतो. आणि म्हणून सांगतात जय त्रिभुवन कीर्ती. पण परमेश्वराची जी कीर्ती आहे त्रिभुवनामध्ये आहे, सर्व मांगल्य मूर्ती म्हणजे एकदम मंगलमय असं परमेश्वराचं अस्तित्व आहे. जय सुरनर शोभा, म्हणजे सुरनर म्हणजे देवतादिक वगैरे जे पण आहेत त्या सर्वांचं काय आहे? परमेश्वराच्या बाबतीमध्ये ते परमेश्वर त्यांचं वैभव असल्यासारखं आहे. एक प्रतिष्ठित जो भाग आहे त्यांच्या पूर्ण अस्तित्वामध्ये परमेश्वर एक वेगळं स्थान आहे परमेश्वराच्या बद्दल. आणि म्हणून सांगितलं की माया किती मोठी असली तरी माया कशी आहे? ईश्वरीची आद्याशक्ती आहे. स्वामी सांगतात तसं ती कार्य करत असते ती माया. म्हणून त्या ठिकाणी त्यांच्यासाठी परमेश्वराने म्हणावं आणि आपण ते करावं. त्याच्या 81 कोटी 1.25 लक्ष किती ओळखणे असतात? 9 की 10 ओळखण्या. आणि मग 9 काय असतं? मग पिंडस्थ 9 असतात. आणि मग एकूण देवता किती आहेत? 10.
एवढ्या देवता तेवढ्याच ओळखण्या, पिंडस्था मात्र एक कमी. का बरं? मायेची पिंडस्था नसते. मायेचं काय असतो? संलग्न असतो. आणि त्याच्यामुळे या ठिकाणी 81 कोटी सव्वा लक्ष 10 ओळखण्या परमेश्वराच्या सेविका आहे. देवाने सांगावं आणि त्यांनी ते करावं अशा प्रकारचं परमेश्वराबद्दलचा त्यांचा तो आदर आहे. परमेश्वराला ते बघू शकत नाही, परमेश्वराचं स्वरूप बघू नाही शकत ते, परंतु परमेश्वराबद्दल ते जाणीव ठेवून आहेत. जीव सर्वस्व लाभा असे जे परमेश्वर आहेत, जीव सर्वस्व लाभा म्हणजे सर्वस्वी जीवाचं भलं करणारे असे परमेश्वर आहेत. किंवा जीवाचा जो काही लाभ असेल चव पदार्थांमध्ये तर तो परमेश्वरच आहे. परमेश्वराशिवाय दुसरं आपला कुठला काही लाभ म्हणाल तर तुमचा लाभ काहीच नाही आहे. तुम्ही म्हणाल आम्हाला पैसे भेटले, आमचा लाभ झाला, किती दिवस ठेवणार पैसे तुम्ही ते सांगा. ते म्हटले आम्ही हे ठेवूनच देणार आहे, अजिबात काढणार नाही मरेपर्यंत. मध्येच नोटबंदी झाली तर काय करणार? संपले ना, त्या पैशाचं मूल्यच संपून गेलं तिकडे. म्हणजे तुमच्याकडे काय आहे जे तुम्हाला लाभदायक म्हणून मिळालं ते तुमच्या लाभदायक तुम्ही मानलं म्हणून आहे. एका विशिष्ट वेळानंतर ते तुमच्याकडे लाभदायक राहत नाही. ते काय होतं? तुमच्या त्या लाभातनं ते बाहेर पडतं, तुमच्या त्या लाभाचं ते राहत नाही. तुम्ही म्हटलं हा मी कपडा घेतलेला आहे, हे कपडे मी आता ठेवून देणार आहे आणि चांगलं काहीतरी कार्यक्रम असेल तेव्हाच मी घालेल. 2 वर्ष तुम्ही तो कपडा काढलाच नाही आणि 2 वर्षांनी काढला तर काय होईल? लाभ म्हणून ठेवला, परंतु जेव्हा 2 वर्षांनी काढाल न वापरताच तो विरळ होऊन जातो, कपडा खराब होऊन जातो, आपोआप डाग लागतात त्याला. कपडे वापरल्याने डाग लागत नाही, पण ठेवून दिल्याने ते डाग लागतात. म्हणजे काय आहे? लाभदायक म्हणून घेतलं, भेटलं, ठेवलं, पण लाभ झालाच नाही आपल्याला. मग तुम्ही हे जेव्हा सर्व फिरून याल ना, जीव देवता प्रपंच, तेव्हा तुम्हाला कळेल हे लाभदायक काहीच नाही आहे. लाभदायक काय? परमेश्वरच आपल्यासाठी लाभदायक आहेत, याच्या व्यतिरिक्त काहीच लाभदायक नाही. आणि मग जीव सर्वस्व लाभा, माझं सर्वस्व लाभ आहे परमेश्वरच. आणि जीवाचा सर्व अर्थाने सर्वस्वाने लाभ करणारे फक्त परमेश्वरच आहेत. एखादी व्यक्ती जी आहे किंवा परिवार आहे तुमचा एका बाजूनी लाभ करेल, दुसऱ्या बाजूनी नाही. मुलांना तुम्ही शिक्षणाचा लाभ करून द्याल, पण नोकरीचा लाभ करून देऊ शकता का? नाही. तुम्ही त्याला नोकरीचा लाभ करून देऊ शकता, पण चांगलं आयुष्याचा लाभ नाही देऊ शकत. त्याला ते पुढे काय करायचं आहे त्याच्या पद्धतीने आहे. तुम्ही त्याला सगळं देऊ शकता, पण त्या मुलाला तुम्ही समाधान नाही देऊ शकत. समाधान तर त्याच्यावर आहे. तुम्ही एक एक बाजू देऊ शकता, पूर्ण 4ही बाजू तुम्ही देऊ नाही शकत. पण 4ही बाजू परमेश्वर मात्र जीवाला सर्वस्वाने परमेश्वर जीवाला लाभ प्राप्त करून देत असतात. असा लाभ कोणीच कोणाला देऊ शकत नाही. उदाहरणच घ्यायचं झालं, एखाद्या डोळ्याचा डॉक्टर आहे, तुम्ही तो ओळखीचा आहे तुमचे ते काही पैसे घेणार नाही, आणि तुम्ही म्हटले माझा दातही दुखतोय, तर तो म्हणेल मग डोळ्याचं काय असेल ते मी करून देईन, पण दाताचं नाही. तुम्हाला एक लाभ करून देईल, दुसरा लाभ नाही. म्हणजे प्रत्येकाचं एक वैशिष्ट्य आहे, त्या वैशिष्ट्याच्या अनुरूप तो व्यक्ती तुम्हाला तेवढंच लाभ करून देईल, पूर्ण चौफेर नाही. आणि म्हणून म्हणतात की जीव सर्वस्व लाभा जय परगुण धामा. म्हणजे परमेश्वराचं जे काही धाम आहे ते कशा प्रकारचं आहे? परगुण म्हणजे परश्रेष्ठ गुणदायक असलेलं. एक तर परगुण धामा म्हणजे श्रेष्ठ अशा गुणांनी युक्त परमेश्वराचं ते स्वरूप आहे, तेच आमचं धाम आहे. परगुण धामा म्हणजे पर प्रकारचे श्रेष्ठ प्रकारचे गुण आपल्याला प्राप्त होतील अशी जागा परमेश्वराची आहे. म्हणजे आपल्याला प्राप्त होणार आहेत ते सर्व गुण, त्याचा लाभ आपल्याला होणार आहे, त्या गुणांचा लाभ आपल्याला होणार, गुणांमुळे लाभ आपल्याला होणार, आणि त्या गुणदायक परमेश्वराच्या स्वरूपी आपण पावन होणार. अशा प्रकारचं ते स्वरूप आहे. आर्त संपूर्ण कामा म्हणजे जो आर्तवंत आहे,
त्याच्या सगळ्या मनोकामना पूर्ण करणारे कोण आहेत? परमेश्वर आहेत. अर्थवंत म्हणजे काय? आपण का विडे ठेवून गाडी बंगला हे ते सगळं मागणारे आपण अर्थवंत नाही, आपण अर्थवंत आहोत. देवाकडे पैशाच्या संदर्भातलीच गोष्टी मागत असतो. अर्थवंत आपण त्या प्रकारची नाहीत, आपण अर्थवंत आहोत. तुम्ही म्हटले आम्ही तर नोकरी मागितली, नोकरीत पैसा आला ना. आम्ही संपत्ती नाही मागितली, आम्ही फक्त घर मागितलं, तेही संपत्तीतच आलं. तुम्ही जे जे काही देवाला मागताय ते सगळं अर्थ या पदामध्ये येतात. तुम्ही सर्व आम्ही सर्व अर्थवंत आहोत, अर्थवंत नाही. मग परमेश्वर कुणाची मनोकामना पूर्ण करतात? जो अर्थवंत आहे त्याची मनोकामना परमेश्वर पूर्ण करतात. साधाईसांना वाटत होतं की देवाने यावंच, ते बाकीच्या दोघी जणी त्यांची आई आणि मैत्रीण म्हणते की देव काही येणार नाही. तिची मनोकामना अर्थता काय? देवाने आलंच पाहिजे, देव आले, ही अर्थता पूर्ण करतात. किंवा भटोबासांना वाटलं ना देव असतील तर मला लाभच होईल, आणि मनामध्ये कुठेतरी तो भाव आहे की त्या मगाशी नाव ऐकलं तर लाभ झाला, प्रसाद खाल्ला तर लाभ होईलच, अर्थता आहे, आवडी आहे, आणि त्या आवडीस्तव ते ग्रहण केलेला प्रसाद आहे, लाभ झाला त्यांना. अर्थवंतता ज्या ज्या ठिकाणी आहे त्या त्या ठिकाणी त्याची फलश्रुती त्या त्या जीवांना मिळत असते. अर्थ संपूर्ण कामा जय शुभ अवतारा त्राही चक्रेश्वराजी. हे शुभ अवतारा म्हणजे शुभ कार्यासाठी ज्यांनी अवतार घेतलेला आहे, आणि त्या अवतारांच्या बाबतीमध्ये कुठल्याही प्रकारचं काही अशुभपणा वगैरे काहीच नाही आहे, आमच्यासाठी सगळं शुभदायकच आहे. अशा हे परमेश्वरा त्राही चक्रेश्वराजी. कोण परमेश्वर आहेत ते? चक्रधर स्वामी. त्यांना आपण प्रार्थना करतोय त्राही चक्रेश्वराजी, म्हणजे तुम्हीच माझं पालन करू शकता, तुम्हीच माझं तारण करू शकता, तुम्हीच मला या सर्व संकटातून दुःखापासनं वाचवू शकता. अशी प्रार्थना देवाला त्या शब्दांमध्ये केल्या गेलेली आहे. इति अनुदिन लीळा स्तोत्र चक्रेश्वराचे जीवन स्मृतिशीळाचे प्रत्यही शुद्ध भावे. श्रवण पठन योगे चिंतने जीव शुद्धी करुणी पर सुखाची प्राप्ती निभ्रांत साधी. 20 क्रमांकाची चौपदी आणि शेवटची चौपदी आपण या ठिकाणी सायंकालीन पूजावसराशी श्रवण करत आहोत. इति अनुदिन लीळा म्हणजे प्रतिदिनी, अनुदिन म्हणजे प्रतिदिनी, लीळा म्हणजे या लीळा ज्या आहेत या लीळा तर संपूर्ण होत आहेत. कुठल्या? अनुदिन लीळा म्हणजे एका पाठी एक अशा ज्या लीळा आपण घेतो आहोत, त्याचं श्रवण करतो आहोत, म्हणजे ज्यांच्या लीळा पाठ आहेत त्यांच्यासमोर परमेश्वराचा एक जरी गुण ठेवला की तुम्हाला ती लीळा बरोबर आठवणार. तुमच्यासमोर जो प्राणी आहे त्याचं नाव घेतलं की तुम्हाला त्या संदर्भात लीळा आठवणार. बरोबर तुम्हाला काय होणार आहे? त्या लीळा आठवणार. परमेश्वराचं कुठलाही गुण वाखाणन जर का आपण केला तर त्या ठिकाणी लगेच आपल्याला परमेश्वराची एखादी तरी का होईना लीळा आपल्याला आठवणार. तर अशा प्रकारे हे काय आहे? श्री चक्रधर स्वामींचे स्तोत्र आहे. काय? ज्या लीळा आहेत त्या आपल्याला काय वाचायचं आहे? लीळा वाचायच्या आहेत. पूजावसर पण का वाचायचा आहे हा? कारण की तो डोमेग्रामशी संबंधित आहे, आणि त्या पूजावसराचं श्रवण पठन करताना तुम्हाला पूर्ण डोमेग्रामचा पूजावसर असं डोळ्यासमोर घडला पाहिजे तुमच्या, तर ह्या पूजावसर म्हटल्याचा लाभ आहे. नाही तर उगाच आपला रोजचा सारखा म्हणून काढला त्याला काही अर्थ नाही. किंवा सायंकाळचा किंवा त्रिकाळ जो पूजावसर सूत्रपटामध्ये आलेला आहे तो पण तुम्ही त्या अर्थतेने जर का तो म्हटला, डोळ्यासमोर जर का तो पुढे आला सर्व, तर तुम्हाला त्याचा लाभ आहे. स्तोत्र चक्रेश्वराचे तेच आमच्यासाठी स्तोत्र आहे. बाकीचं काही पारायण वाचायच्या गरजा नाही. वाचायचं झालं हे हे तुम्ही वाचलं तरी चालेल. तुम्ही सूत्रपाठातला पूजावसर त्रिकाळ त्रिविध जो आहे तो वाचा, लीळाचरित्र वाचा, स्मृतिस्थळ वाचा, सूत्रपाठ वाचा,
त्याचे अर्थ असले दिलेले पुस्तकं जे आहेत ते तुम्ही वाचा, तर ते आमच्यासाठी लाभदायक आहेत. जीवन स्मृती शिळाचे. कसे आहेत या लीळा? जीवन आहेत. कुणाचे? न स्मृती शिळाचे, म्हणजे ज्यांनी आपलं पूर्ण समर्पण परमेश्वराला समर्पित करून टाकलेलं आहे, ज्यांनी आपलं पूर्ण आयुष्य देवाच्या स्मरणामध्ये ते आहेत. स्मृती त्यांच्या अंतःकरणामध्ये. स्मृती म्हणजे आठवण, म्हणजे स्मरण. हे फक्त परमेश्वराला सोडून कशाचीच आठवण नाही आहे. अशा लोकांसाठी त्या स्वामींच्या लीळा म्हणजे जीवन आहे. त्या लीळा जर का नाही आठवल्या तर श्वास नाही घेतला असं झाल्यासारखं होईल. जसं आपलं जीवन काय आहे? आपल्या सर्वांचं जीवन आहे श्वास. आपण श्वास नाही घेतला तर आपण गुदमरून जाऊ. तसं ज्यांनी देवाला आपलं आयुष्य समर्पित करून टाकलेलं आहे त्यांचं जीवन काय आहे? परमेश्वराच्या लीळा. परमेश्वराचं स्मरण, चिंतन हे त्यांनी जर का नाही केलं तर त्यांना गुदमरल्यासारखं होईल. देह या देहामध्ये त्यांचा जीव जो आहे तो राहणार नाही. अशा प्रकारे त्यांचं ते जीवन. माईमभट्ट विचारतात की तुम्ही काय आठवता? दिवसभर कसलं चिंतन चालतं? बटोबासांनी सांगितलं की मी स्वामींच्या अमोघा लीळेंचं स्मरण करतो. म्हणजे स्वामी नाही आहेत मग जगायचं कसं? आता देवता स्मरणे म्हणजे परमेश्वराचं स्मरण तुम्ही करत राहा. कुठपर्यंत? मरेपर्यंत. जो जन्मक्षेपी हे भटोबासांनी धरून ठेवलेला विधी. देवाला आठवायचं मरेपर्यंत, शेवटपर्यंत देवालाच आठवायचं. देवाचं जे काही आठवण आहे ते आपलं जीवन करून टाकायचं आपल्याला. तेच आपलं सर्वस्व आहे असं करून चालायचं. तेव्हा जाऊन परमेश्वराच्या लीळा आपलं जीवन होतील. प्रत्यही शुद्ध भावे. जर का रोज तुम्ही, प्रत्येकाने तुम्ही आणि प्रत्येक वेळी जर का तुम्ही शुद्ध भावे म्हणजे चांगल्या मनाने, शुद्ध मनाने आणि शास्त्रीय भाषेत सांगायचं तर निर्हेतुक अंतःकरणाने ईश्वर प्राप्त व्हावा हाच हेतू, बाकी कुठला हेतू त्याच्यामध्ये न घेता शुद्ध भावे जर का तुम्ही रोज स्वामींच्या लीळेंचं श्रवण पठन योगे, श्रवण केलं, नुसतं श्रवण केले, ऐकले. पठन म्हणजे त्याचं वाचन केलं, नुसतं वाचून जरी काढल्या, अशा या योगाने म्हणजे श्रवण पठन मनन चिंतन जे पण काही आहे ते जर का तुम्ही केलं, जीवशुद्धी. श्रवण पठन योगे चिंतने जीवशुद्धी. तुमच्या जीवाची शुद्धता होईल, अंतःकरण शुद्ध होतील, विचार शुद्ध होईल, आचार शुद्ध होईल आणि तुमचं आयुष्य शुद्धत्वाकडे पुढे पुढे जात राहील. आणि आयुष्याच्या शेवटी आपण एकदम स्वतःला शुद्ध म्हणून असं बघू. मग तुम्ही स्वतःला अशुद्ध होऊ देणार नाहीत. तुमच्या मनामध्ये एवढूसा किलमिश तुम्ही येऊ देणार नाही कोणाविषयी, कारण मन आता अंतःकरण शुद्ध केलेलं आहे तुम्ही. आता तुम्ही स्वतःला अशुद्ध होऊ देणार नाही, इतकं तुम्ही शुद्ध व्हाल. करुणी परसुखाची प्राप्ती निभ्रांत साधी. आता अशा पद्धतीने काय होतं की करुणी परसुखाची म्हणजे परमेश्वराच्या त्या सुखाची जर का आपण त्या जीवाने जर का चिंतन करत राहिला तर प्राप्ती जी आहे परमेश्वराची ती कशी आहे? निभ्रांत साधी. निभ्रांत म्हणजे निसंशय, निश्चयात्मक तुम्हाला ती प्राप्ती होणारच. म्हणजे रोज जर का आपण त्या परमेश्वराच्या परसुखाची, आनंदाची, स्वरूपाची जर का आपण परमेश्वराकडे याचना जर का केली आणि ते प्राप्त होण्याच्या योग्यतेचं आचरण, वर्तन, मानसिकता हे सर्व जर का आपण आपल्या ठाई जर का आणलं तर निश्चयपणे, निश्चितपणे, निसंशयपणे, निभ्रांत साधी म्हणजे परमेश्वराची प्राप्ती आपल्याला निश्चित झाल्याशिवाय राहणार नाही. असं या वाक्याने, या शब्दाने, या ओळीने काव्याच्या कवींनी इथे या काव्याचा समारोप केलेला आहे. आणि या संपूर्ण 20 चौपद्यांमध्ये स्वामींचा सायंकालीन पूजावसर आपण श्रवण केला.
परमेश्वराची श्रीमूर्तीचं जे वर्णन आहे ते या ठिकाणी आपण बघितलं. श्रीमूर्तीच्या अनुषंगाने आपण श्रीमूर्तींच्या माध्यमातून घडलेल्या ज्या लीळा आहेत त्याही आपण या ठिकाणी श्रवण केल्या आणि मूळ परमेश्वराच्या स्वरूपाचा जो काही वास्तविकता आहे ती कशी आहे, काय काय गुण आहेत परमेश्वर ह्याच्यामध्ये, ह्याचा आपण थोडक्यात या काव्याद्वारे गोषवारा घेतलेला आहे. तर आजच्या सत्रामध्ये आपण 18, 19 आणि 20 अशा 3 चौपद्यांवर श्रवण आणि चिंतन केलेलं आहे. दंड